नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा आजाराबद्दल बोलणार आहोत जो लहान दिसतो पण वेदना मात्र असह्य असतात. शौचाला जाताना जणू काच फुटल्यासारखी वेदना होते का? शौचानंतर जळजळ, रक्ताची रेष आणि बसायलाही त्रास होतो का? जर हो, तर कदाचित तुम्हाला गुदद्वारातील भेग म्हणजेच एनल फिजर असू शकते. ही साधी समस्या नाही. ही वेदना फक्त शरीराची नसते, ती मनाचीही असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत फिजर म्हणजे नेमके काय, ते का होते, त्यामागचे विज्ञान काय आहे, लक्षणे कोणती, तपासण्या कोणत्या, आहार आणि जीवनशैली कशी असावी, व्यायाम आणि योग कसे मदत करतात, आणि सर्वात महत्त्वाचे, होमिओपॅथी यात कशी कायमस्वरूपी मदत करू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शौचाची भीती संपवायची असेल तर फिजर समजून घ्यायलाच हवे. फिजर म्हणजे काय? गुदद्वाराच्या आतल्या भागाला आपण मलद्वार किंवा एनल कॅनल म्हणतो. या भागाच्या आतील त्वचा अतिशय नाजूक असते. जेव्हा कठीण शौच किंवा जोर लावल्यामुळे ही त्वचा फाटते, तेव्हा तयार होते एक लहानशी भेग. तिलाच म्हणतात एनल फिजर. ही भेग साधारणपणे गुदद्वाराच्या मागील बाजूस जास्त आढळते. सुरुवातीला ती लहान असते, पण वेळेत उपचार न घेतल्यास ती खोल जाऊन जुनाट स्वरूप धारण करते. भेग लहान असते, पण वेदना प्रचंड असतात. आता महत्वाचा प्रश्न, फिजर का होते? 1. कठीण शौच. जेव्हा शौच खूप कोरडा आणि कठीण असतो, तेव्हा तो गुदद्वाराच्या त्वचेवर ताण आणतो. 2. जोर लावणं, जास्त वेळ बसणं, वारंवार प्रयत्न करणं. 3. कमी पाणी पिणं. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर शौच कठीण होतो. 4. प्रसूतीनंतर महिलांमध्ये बाळंतपणाच्या वेळी आलेला ताण. 5. दीर्घकाळ चालणारी जुलाब किंवा अतिसार. 6. गुदद्वारातील स्नायूंचा जास्त ताण. जेव्हा भेग पडते तेव्हा वेदना होतात. वेदनांमुळे स्नायू अजून आकुंचन पावतात. त्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो आणि भेग भरून येण्याऐवजी वाढते. यालाच आपण पेन स्पॅझम इस्किमिया सायकल म्हणतो. वेदना, स्नायूंचा ताण, रक्तपुरवठा कमी, जखम न भरणे, हेच फिशरचे दुष्टचक्र आहे. फिशरची लक्षणे. फिशरची लक्षणं स्पष्ट असतात. शौचाच्या वेळी तीव्र वेदना, शौचानंतर 1 ते 2 तास जळजळ, रक्ताची ताजी रेष, गुदद्वारात कापल्यासारखी वेदना, भीतीमुळे शौच टाळणे. जुनाट फिशरमध्ये त्वचेचा छोटा गाठीसारखा भाग, सेंटिनल टॅग, सतत वेदना. ही लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका. शौच म्हणजे नैसर्गिक क्रिया, पण फिशरमध्ये ती शिक्षा बनते. तपासण्या. बहुतेक वेळा फिशरचे निदान केवळ तपासणीने होते. काही वेळा प्रॉक्टोस्कोपिक एक्झामिनेशन, कोलोनोस्कोपी, जुनाट समस्या असल्यास, रक्त तपासणी. पण लक्षात ठेवा, फिशर ओळखण्यासाठी महागड्या तपासण्या नेहमीच आवश्यक नसतात. आहार. फिशरमध्ये सर्वात महत्त्वाचा उपचार म्हणजे आहार सुधारणा. दररोज किमान 2.5 ते 3 लिटर पाणी, तंतुमय आहार, फायबर, भाजी, फळे, सॅलड, ओट्स, ज्वारी, इस्बगोल सारखे नैसर्गिक तंतू, दुधाऐवजी ताक, तेलकट, तिखट, मसालेदार अन्न टाळा. शौच मऊ राहिला तर जखम भरून येते. शौच मऊ असेल तर फिशर दूर राहील. व्यायाम आणि योग. दररोज 20 ते 30 मिनिटे चालणे. पोटाचे स्नायू सैल ठेवणारे व्यायाम. योगामध्ये पवनमुक्तासन, मलासन, श्वसन क्रिया हे पचन सुधारतात आणि बद्धकोष्ठता कमी करतात. होमिओपॅथीची भूमिका.
आता महत्वाचा भाग. होमिओपॅथी यात कशी मदत करते? होमिओपॅथी फक्त वेदना कमी करत नाही. ती खालील गोष्टींवर काम करते. 1. स्नायूंचा ताण कमी करते. 2. जखम भरून येण्याची प्रक्रिया वाढवते. 3. रक्तपुरवठा सुधारते. 4. बद्धकोष्ठता सुधारते. 5. मानसिक भीती कमी करते. होमिओपॅथी उपचार वैयक्तिक असतात. रुग्णाचा स्वभाव, आहार, जीवनशैली, मानसिक स्थिती यांचा अभ्यास करून उपचार दिले जातात. यामुळे फिशर केवळ तात्पुरता नाही तर कायमस्वरूपी बरा होण्याची शक्यता वाढते. शस्त्रक्रिया शेवटचा पर्याय असतो. पण योग्य वेळी होमिओपॅथी घेतली तर त्याची गरजच पडत नाही. मित्रांनो, फिशर हा लाजेचा विषय नाही. तो उपचाराचा विषय आहे. शौचाची भीती, वेदना, जळजळ या सगळ्यांपासून मुक्त व्हायचं असेल तर वेळेत उपचार घ्या. ॲडव्हान्स होमिओपॅथी क्लिनिकमध्ये आम्ही सविस्तर तपासणी, आहार मार्गदर्शन, जीवनशैली सुधारणा आणि वैयक्तिकृत होमिओपॅथी उपचार देतो. मी डॉक्टर विनायक गुरव. वेदना थांबवणे नाही, जीवन सुलभ करणे हेच आमचे ध्येय. धन्यवाद.